मित्रांनो, पहिले हा झाड असावा, याच्यापासून हा झाड निर्माण झाला असावा, त्याचा तिकडं निर्माण झाला असावा, नंतर तुम्ही बघता तिकडेही बरीच झाडं निर्माण झाली आणि ही निर्माण होत 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 ते पूर्ण या जागावर ही जागा व्यापली आणि एकाच झाडाचे एवढे झाड तयार झाले की हा महावटवृक्ष तयार झाला. तो आपली इच्छा कामना इथं पुरी होती, एवढं मला सांगता येऊ शकतं बॉस. आणि फार म्हणजे जागृत देवस्थान असून त्याची शासनाने दखल घेतली तर फार उपयुक्त म्हणजे माझं म्हणजे इतकं जागृत आहे आणि इथून फार लांबून लांबून लोक बघण्यासाठी फार येतात. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. मित्रांनो, आज आपण आलो आहे पेमगिरी. पेमगिरी म्हणजे ना आशियातील सर्वात मोठं 2 नंबरचं मोठं वडाचं झाड. तर मित्रांनो, तुमच्या भाषेत सोपं सांगणं म्हणजे वडाचं झाड. हे आशियातील 2 नंबरचं सर्वात मोठं वडाचं झाड आहे. मित्रांनो, जवळजवळ मला दिसतंय ते एक 5-6 एकरला पसरलेलं आहे. तर मित्रांनो, ऐतिहासिक झाड आहे आणि हे पेमगिरी गावापासून तुम्ही आले ना, तिथून 2 किलोमीटर एक रस्ता येतो, छोटा रस्ता. त्या रस्त्याने तुम्हाला यायचं आहे. तर मित्रांनो, आपण मगाशी पेमगिरीचा किल्ला, नंतर इथं सर्वात मोठं हनुमानाची गदा असलेलं मंदिर बघितलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघणार तर मागे तुम्हाला दिसतंय, हे बघा, तुम्हाला येऊनच थोडे हायलाईट तुम्हाला कळले असेल. हे बघा, हे पूर्ण वडाचं झाड आहे आणि ते पण 6-7 एकरमध्ये, त्यापेक्षा जास्त असू शकतं. तर मित्रांनो, पूर्ण वडाचं झाड मी दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे इथं या जागेवर आल्यावर असं म्हणतात की तुमचं मनोकामनासुद्धा पूर्ण होते. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कुठं स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला पूर्ण हा मी वडाचं झाड दाखवतो, कारण हा जो तुम्हाला चान्स आहे बघायचा, हा फार कमी लोकांनी दाखवलेला आहे. तुम्ही त्या पेमगिरी गावाकडून आले ना मित्रांनो, आणि तर तुम्हाला इथे हे पाटी दिसेल. इथं पाटी अशी लिहिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल, भगवंत बाबा महावटवृक्ष ट्रस्ट, पेमगिरी, तालुका संगमनेर, जिल्हा नगर. तर हा पूर्ण ॲड्रेस आहे. इथं हे नंबर पण दिलेले आहेत तुम्हाला. तर हा रोड पुढे आपण थोडं हायलाईट बघणार आहोत. माझं नाव गंगाधर मुरलीधर गोडसे, राहणार पेमगिरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आणि आमच्या गावामध्ये जे वडाचं झाड आहे हे फार प्राचीन काळापासून, म्हणजे जो इंग्रजांच्या काळापासून, आणि इथं शहाजीराजांचा फार इतिहास मोठा आहे आणि तेव्हापासून हे वडाचं झाड प्रसिद्ध आहे. आणि ते असं म्हणजे का त्याची जोपासना जर चांगल्या प्रकारे जर केली तर अक्षरशः सर मी तुम्हाला सांगू शकतो का ह्या आपण जो शब्द देतो तो आपली इच्छा कामना इथं पुरी होती, एवढं मला सांगता येऊ शकतं बुवा असं. आणि फार म्हणजे जागृत देवस्थान असून याची शासनाने दखल घेतली ना तर फार उपयुक्त म्हणजे माझं म्हणणं आहे. म्हणजे इतकं जागृत आहे आणि इथून फार लांबून लांबून लोक बघण्यासाठी फार येतात. आशिया खंडात जे आहे ते याच्यापेक्षा थोडं मोठं आहे आणि हे त्याच्या म्हणजे 2 नंबरला आहे बुवा असं मला म्हणायचं. ते 1 नंबरला आणि हे 2 नंबरला आहे. तर इथं म्हणजे चांगल्या पद्धतीनं, आणि आता यात्रेचा कार्यक्रम हे 8-15 दिवसात आहे इथं, म्हणजे असं मला म्हणायचं, बाकी काही नाही. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, ओके. बराच लोक हा विचार करतील की दादा ही झाडं मला वेगळी दिसत आहेत, ही एकमेकाला चिटकलेली नाही आहेत. तर तुम्हाला मी खरं सांगतो मित्रांनो, ही फार मोठं झाड आहे आणि त्याच्यापासून ह्या तुमच्या भाषेत त्या पारंब्या म्हणजे त्यांच्या काही फांद्या आहेत, त्या खाली लोंबकवून थोडा वेगळ्या झालेल्या आहेत आणि त्यांना मूळ फुटलेले आहेत आणि असे एका झाडाचे बरेचसे झाड तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, कंटिन्यू बघा. तुम्ही आले ना, सर्वप्रथम तुम्हाला गाडी पार्क करायला जागा वगैरे आहे, त्याच्याकडे गाडी पार्क वगैरे करू शकता. आणि इथून बघा हे झाड, आणि सर्वात मेन म्हणजे हे झाड, त्या झाडापासूनच सर्व हा फैलाव झालेला आहे. जवळजवळ 7-8 एकर तर मला दिसतं इथून जवळ, तुम्हाला दिसत असेल. हा मेन झाड आहे, इथं मंदिर पण आहे, तिथून या अशा पूर्ण फैलाव झालेला आहे, या साईडला बघू शकता. आणि त्यानंतर पूर्ण
या जागेवर पण फैलाव झालेला आहे, पूर्ण दूरदूरपर्यंत, भविष्यात अजून वाढेल. तर सर्वप्रथम आपण मंदिराचं दर्शन घेऊ. सर्वप्रथम आपण आलेल्या हा सर्वात महत्त्वाचा जो मेन जे झाड आहे त्या झाडाखाली एक सुंदरसं मंदिर आहे. आणि याहून पुढं तुम्ही बघू शकता पूर्ण वडाचे झाड आहे, पूर्ण क्षेत्रामध्ये पसरले तुम्हाला दिसतंय. ते तुम्ही बघू शकता 6-7 एकरच्या पुढं नक्की असेल हे. बघू शकता पूर्ण वडच आहे, वडच वड. हे मंदिराचं दर्शन घेतलं, पुढं आपण बघू. मित्रांनो कडे बघू शकता पूर्ण वडच वड आहे. आणि आपले जे काही लोक येतात त्यांना एक घाणेरडी सवय आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हे बघा, हे कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या, हे काही आहे. तर मित्रांनो काय असतं, आपले लोक ना कधी कधी स्वच्छता हे पाळतच नाही. त्यांचं हे फार चुकीचं आहे. पाहायला पाहिजे स्वच्छता. कारण काय, कोल्ड्रिंक्सचा ठीक आहे उन्हाळा आहे, पण कोल्ड्रिंक्सच्या ज्या काही बाटल्या आहेत त्या उचलून ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो हे पर्यटन स्थळ आहे, अतिशय सुंदर, तुम्ही बघू शकता. वाव, या जागेवर जर पाऊस राहिला असता ना, हा ओढ्याला किती छान पाणी आलं असतं. बघू शकता. हे बघा, खूप सुंदरसं लिहिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला बहुतेक उजेड येत असेल तर दिसत नसेल तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो मी. इथे लिहिलं आहे, माझ्याकडे येणारे बहुतेक शिकणारे पण मला मदत का करत नाही. काय म्हटलं बघा, माझ्याकडे येणारे बहुतेक शिकणारे पण मला मदत का करत नाही. माझ्या पारंब्या वाढवा तरच मी जगेल. माझ्या पारंब्या वाढवा म्हणजे मी जगेल. तर याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? हा तुम्हाला दिसतोय का मित्रांनो माझ्या मागं? हा आशिया खंडातील 2 नंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे मित्रांनो. आणि या एका झाडापासून 7-8 एकर आहे. तुम्हाला दिसतंय का? हे माझ्या मागं बघा, 7-8 एकरमध्ये हा वडाचं झाड पसरलेलं आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठं 2 नंबरचं वडाचं झाड आपल्या संगमनेर तालुका, जिल्हा नगर, आणि हे ठिकाण आहे मित्रांनो पेमगिरी या गावात पसरलेलं आहे. तर मित्रांनो अतिशय सुंदरशी तिथं एक आपण म्हणू शकतो कल्पना लिहिलेली आहे. आणि त्याने असं म्हटलेलं आहे की मला बी जगवा, माझ्या पारंब्या वाढवा. तर मित्रांनो पहिले हा झाड असावा, याच्यापासून हा झाड निर्माण झाला असावा, त्याचा तिकडं निर्माण झाला असावा. नंतर तुम्ही बघता तिकडेही बरी झाडं निर्माण झाली. आणि ही निर्माण होत 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 हे पूर्ण या जागावर ही जागा व्यापली. आणि एकाच झाडाचे एवढे झाड तयार झाले की हा महावटवृक्ष तयार झाला. मित्रांनो पाहिलं का, दाखवला का नाही? जगातील आशिया खंडातील 2 नंबरचं मोठं झाड तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि हो,
हा पूर्ण वड आहे, 7-8 एकरच्या किंवा 10 एकरच्या आसपास पसरलेला वड आहे. तर मित्रांनो, याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर धाडस एक आव्हान हा माझा यूट्यूब चॅनल आहे, याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि जर तो तिथं तुम्हाला दिसत नसेल तर येत्या 2-4 दिवसात तो नक्कीच येणार आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल सर्वात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला नक्कीच ते नोटिफिकेशन पडणार आहे. जय शिवराय.